नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, DMR तर्फे इथे नवीन जाहिरात तुम्हाला पाहण्यासाठी भेटणार आहे. नवीन जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे. जवळपास 210 पदांसाठी पदभरती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. 210 पदे या जाहिरातीमध्ये भरून घेतली जाणार आहे. तर बघा, ही जाहिरात कशा प्रकारे असणार आहे, त्याच्यामध्ये कोणती पदे असणार आहेत, त्या पदासाठी पात्रता काय असणार आहे, पगार किती भेटणार आहे, ही जी माहिती असणार ती सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. व्हिडिओला सविस्तरपणे पाहून घ्या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सर्व माहिती भेटणार आहे. अर्धा अधुरा व्हिडिओ पाहू नका विद्यार्थी मित्रांनो, स्किप करून व्हिडिओ पाहू नका म्हणजे तुमची महत्त्वाची माहिती ते स्किप होत असते. तर चला व्हिडिओला सुरू करू. त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला देखील लाईक करा. तर चला आता व्हिडिओला सविस्तरपणे सुरुवात करूया. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा इथे वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभाग मंत्रालय मुंबई अंतर्गत ही जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जवळपास 210 पदांसाठी ही जाहिरात तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटून जाईल. ह्याच्यामध्ये आता कोणती पदे असणार आहेत ते आपण सर्व इथे पाहून घेणार आहोत. तर बघा, 2025 साठी ही जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. गट चतुर्थ श्रेणी म्हणजे वर्ग 4 ची इथे सर्व पदे भरून घेतली जाणार आहे. तर या सर्व जी रिक्त पदे असणार ती ऑनलाईन पद्धतीने तुमची इथे भरून घेतली जाणार आहे. तर यासाठी तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट इथे परीक्षा द्यायची आहे. तर स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवाराकडे इथे अर्ज मागविण्यात येत आहे. त्याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता, पदाचा तपशील, या ज्या सर्व गोष्टी असणार आहेत, आरक्षण, स्पर्धा परीक्षेबाबत अभ्यासक्रम, या सर्व गोष्टी तुम्हाला इथे PDF मध्ये दिले आहेत. तर सर्व गोष्टी आपण आता पाहून घेणार आहोत. व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी विद्यार्थी मित्रांनो, या जाहिरातीबद्दलची सर्व माहिती जी असणार आहे तुम्हाला यांच्या वेबसाईटवरती पाहण्यासाठी भेटणार आहे. बघा, gmcjjheducation.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व माहिती PDF ही सर्व माहिती तुम्हाला भेटून जाणार आहे. तर या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवलेली आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करून सर्व गोष्टी पाहू शकता किंवा तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे तुम्हाला दररोजच्या जॉब अपडेट्स भेटत असतात. आता आपण पाहून घेऊ की कोणती पदे इथे भरून घेतली जाणार आहे. तर जवळपास 7 वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये तुमची इथे पदे भरून घेतली जाणार आहेत. आणि ही जी सर्व पदे असणार आहेत, गट ड म्हणजे वर्ग 4 ची पदे सर्व असणार आहेत. एकूण 210 पदांची जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर बघा, पहिलं जे पद असणार आहे आणि पोस्टिंग असणार आहे ती सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई इथे असणार आहे. आणि यासाठी एकूण 99 पदे ही भरून घेतली जात आहेत. दुसऱ्या ठिकाण कोणतं आहे, नागरी स्वास्थ्य केंद्रे वांद्रे मुंबई इथे असणार आहे. यासाठी 6 पदे तुम्हाला पाहण्यासाठी भेटून जातील. परिचर्या शिक्षण संस्था मुंबई इथे 11 पदे ही भरली जात आहेत. त्याच्यानंतर शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई इथे 29 पदे भरली जात आहेत. आयुष रुग्णालय महाराष्ट्र राज्य मुंबई इथे ही 6 पदे इथे भरली जात आहे. त्याच्यानंतर पोदार रुग्णालय मुंबई इथे 45 पदे ही भरली जात आहेत. त्याच्यानंतर आहे बघा शेवटचं पोदार वैद्यक महाविद्यालय आयु मुंबई इथे जे असणार आहेत एकूण 15 पदे भरली जात आहेत. म्हणजे सर्व मिळून विद्यार्थी मित्रांनो 210 पदांची जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे. आणि या सर्व पदांसाठी पगार जो असणार आहे जवळपास 15,000 पासून 47,600 एवढा पगार या सर्व पदांसाठी पाहण्यासाठी भेटणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला भत्ता म्हणजे अधिकारी भत्ता, महागाई भत्ता, नियमाप्रमाणे इतर भत्ते तुम्हाला दिले जाणार आहेत. म्हणजे राहण्याचा खर्च, ट्रॅव्हलचा खर्च, घरभाडे, सर्व गोष्टी जे असणार आहेत तुम्हाला इथे भत्ते सर्व गोष्टी दिल्या जाणार आहेत. तर बघा, आता त्याच्यानंतर आता कोणती पदे भरून घेतली जाणार आहेत ही सर्व पदे आता आपण व्यवस्थितपणे इथे समजून घेऊ. बघा, पहिलं पद जे आहे कक्ष सेवकसाठी हे पहिलं पद असणार आहे. यासाठी 39 जागा भरल्या जात आहेत. सुरक्षा रक्षक किंवा पहारेकरी या पदासाठी 29 जागा रिक्त आहेत. सहाय्यक स्वयंपाकी किंवा बटलर किंवा पॅन्टी बॉय यासाठी 9 जागा रिक्त आहेत. हमाल मजदूरसाठी 6 जागा रिक्त आहेत. फक्त मजदूरसाठी 2 जागा रिक्त आहेत. शिपाई किंवा कनिष्ठ चपराशी म्हणजे ज्युनियर चपराशीसाठी 14 जागा रिक्त आहेत. माळीसाठी 4 जागा रिक्त आहेत. पोस्टमॉर्टम रूम परिचरसाठी 1 जागा रिक्त आहे. आयासाठी 7 जागा रिक्त आहेत. सहकिरण सेवकसाठी 1 जागा रिक्त आहे. प्रयोगशाळा परिचरसाठी 6 जागा रिक्त आहेत. प्रयोगशाळा सेवकसाठी 11 जागा रिक्त आहेत. सेवकसाठी 8 जागा रिक्त आहेत. दवाखाना सेवकसाठी 2 जागा रिक्त आहेत. रुग्णपट वाहकसाठी 2 जागा रिक्त आहेत. त्याच्यानंतर आहे
16वं पद जे आहे अंधार खोली परिचरासाठी 4 जागा रिक्त आहेत. संग्रहालय परिचरासाठी 1 जागा रिक्त आहे. प्राणी संग्रहालयासाठी 1 जागा आहे. न्हावीसाठी 1 जागा आहे. भंडार सेवक कर्मचारीसाठी 4 जागा आहेत. पिंजारीसाठी 1 जागा आहे. रामोशीसाठी 1 आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचारीसाठी 4 जागा आहे. ग्रंथालय सेवकसाठी 1 जागा आहे. अशी एकूण इथे 151 जागा इथे तुम्हाला पाहण्यासाठी भेटतील. त्याच्यानंतर पोदार रुग्णालय मुंबईमध्ये 45 जागा रिक्त आहेत. त्या 45 मध्ये कोणती पोस्टिंग्स आहेत तर पहिलं पद आहे कक्ष सेवकसाठी 28 जागा आहेत. सेवकसाठी 1 जागा आहे. शिपाईसाठी 2 जागा आहेत. पहारेकरीसाठी 2 जागा आहेत. इलेक्ट्रिकल कुलीसाठी 1 जागा आहे. क्षकिरण सेवकसाठी 1 जागा आहे. धोबीसाठी 1 जागा आहे. मसाजिस्ट महिलासाठी 1 जागा आहे आणि मसाजिस्ट पुरुषसाठी 4 जागा. अशी एकूण इथे 45 जागा या भरल्या जात आहेत पोदार रुग्णालय मुंबईमध्ये. त्याच्यानंतर शेवटचं जे असणार आहे पोदार वैद्यकीय महाविद्यालय मुंबई इथे एकूण 15 पदे ही भरली जात आहेत. आता हे 15 पदेमध्ये कोणती पदे असणार आहेत तर बघा याच्यामध्ये पहिलं आहे पहारेकरी पद असणार आहे आणि या पदासाठी तुम्हाला इथे 6 जागा पाहण्यासाठी भेटून जातील. शिपाईसाठी 2 जागा आहेत. प्रयोगशाळा सेवकसाठी 1 जागा असणार आहे. सेवकसाठी 3 जागा आहेत. रसशाळा सेवकसाठी 1 जागा रिक्त आहे. शवविच्छेदन कक्ष सेवकसाठी 1 जागा. अशी एकूण 15 जागा या ठिकाणी तुम्हाला पाहण्यासाठी भेटून जातील विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर व्हिडिओला पुढे सुरू ठेवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो त्याच्या अगोदर आपण जॉब कॉर्नर यूट्यूब तर्फे आपण या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन ॲप्लिकेशन या जाहिरातीसाठी भरून देत असतो. तर ज्या विद्यार्थ्यांना तुम्हाला हा ऑनलाईन अर्ज भरून घ्यायचा आहे तर तुम्ही आपल्याला संपर्क करू शकता. संपर्क करण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्या नंबरचा वापर करून तुम्ही आपल्याला मेसेज करू शकता. त्या विद्यार्थ्यांचे फॉर्म्स आपण भरून देऊ किंवा तुम्ही कमेंटमध्ये देखील इथे मेसेज करू शकता. तर चला त्याच्यानंतर बघा आता परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारे असणार आहे किंवा तुम्हाला परीक्षेसाठी कशा प्रकारे इथे अभ्यासक्रम असणार आहे आणि किती मार्क्सची तुमची परीक्षा असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुमची 200 मार्क्सची ही परीक्षा असणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला एकूण किती 100 प्रश्न असणार आहेत. आता हे 100 प्रश्न कशा प्रकारे असणार आहेत तर बघा यामध्ये तुम्हाला मराठी असणार आहे. इंग्रजी विषय असेल, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित हे विषय तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहेत. आणि प्रत्येक विषयासाठी तुम्हाला 25 प्रश्न असणार आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 2 गुण म्हणजे 25 प्रश्नासाठी 50 गुण इथे असणार आहेत. प्रत्येक सब्जेक्टसाठी तुम्हाला हा पॅटर्न इथं फॉलो होणार आहे. 25 प्रश्न आणि 50 गुण प्रत्येकी सब्जेक्टसाठी तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटून जाणार आहेत. अशी एकूण 100 प्रश्न आणि त्यासाठी तुम्हाला 200 गुण असणार आहेत. आणि या परीक्षेसाठी तुम्हाला वेळ असणार आहे 2 तासाचा वेळ म्हणजे 120 मिनिटाचा वेळ इथे असणार आहे. परीक्षा ही तुमची ऑनलाईन स्वरूपात म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट इथे पद्धतीने घेण्यात येणार आहे. प्रत्येकी प्रश्नास तुम्हाला इथे 2 गुण ठेवण्यात आलेले आहेत आणि तसेच चुकीच्या उत्तरासाठी तुम्हाला 1 गुण इथे वजाती करण्यात येणार आहे. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग 1 मार्कची तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटणार आहे. म्हणजे तुमचा 1 प्रश्न चुकला तर तुमचे 1 मार्क्स इथे मायनस होणार आहे आणि बरोबर प्रश्नाला तुम्हाला 2 मार्क्स इथे भेटणार आहेत. म्हणजे अशा प्रकारचा पॅटर्न तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला कालावधी काय असणार आहे तर अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीची तारीख जे असणार आहे दिनांक 18 ऑगस्ट पासून तुमचे ऑनलाईन अर्ज इथे सुरुवात होणार आहे आणि 6 सप्टेंबर पर्यंत तुम्ही ते ऑनलाईन अर्ज इथे करू शकता. रात्री 11:59 मिनिटापर्यंत इथे तुम्ही अर्ज करू शकता आणि परीक्षा शुल्क भरण्याचा पण शेवटचा दिनांक तोच असणार आहे. म्हणजे 6 सप्टेंबर ही शेवटची तारीख असणार आहे. रात्री 11:59 मिनिटापर्यंत तुम्ही इथे ऑनलाईन पेमेंट करू शकता. त्यानंतर परीक्षेचा दिनांक आणि कालावधी जो असणार आहे तुम्हाला यांच्या संकेतस्थळावरती पाहण्यासाठी भेटणार आहे. इथे उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच तुम्हाला ईमेलद्वारे तुम्हाला या सर्व गोष्टी पाहण्यासाठी भेटून जातील. परीक्षेच्या अगोदर तुम्हाला या सर्व गोष्टी मिळून जातील. त्याच्यानंतर आता परीक्षेसाठी परीक्षा शुल्क म्हणजे परीक्षा फीस इथे किती असणार आहे तर गड्डच हे आपले सर्व पदे इथे भरून घेतली जात आहेत. वर्ग 4ची पदे असणार आहेत. खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फीस तुम्हाला इथे आकारली जात आहे आणि राखीव प्रवर्गामध्ये जे मागास प्रवर्ग आहेत आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक उमेदवार जे असणार आहेत त्यांच्यासाठी 900 रुपये फीस इथे ही असणार आहे. आता या पदासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्र कोणती लागणार आहे
तर सर्वांना हे कागदपत्रे लागणार आहेत, तर व्यवस्थितपणे समजून घ्यायचं आहे. तर अर्जार्थी नावाचा पुरावा म्हणजे SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता जे असेल तर तो पुरावा तुम्हाला इथे चालून जाणार आहे. त्याच्यामध्ये वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुम्हाला नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र इथे लागणार आहे. पात्र दिव्यांग व्यक्ती असल्यास तुम्हाला त्याचा पुरावा लागेल. माजी सैनिक असलास तर त्याचा पुरावा लागेल. खेळाडू आरक्षणासाठी तुम्हाला पुरावा लागेल. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी असेल त्याचा पुरावा तुम्हाला इथे लागणार आहे. SSC नावात बदल झाला असेल तर त्याचा पुरावा. हे सर्व प्रमाणपत्र तुम्हाला इथे द्यायचे आहे. आणि भारतीय नागरिकत्व म्हणजे डेमोसाईल सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागेल. आणि शेवटी मराठी भाषेचे ज्ञान, अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटून जातील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर सर्व गोष्टी आपण व्हिडिओमध्ये महत्त्वाच्या सर्व गोष्टी आपण व्यवस्थितपणे समजून घेतलेल्या आहेत. शेवटी जर तुम्हाला व्हिडिओ समजला नसेल तर परत तुम्हाला व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. आणि जर तरी काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करू शकता, आपण तुम्हाला लगेच रिप्लाय करू, नक्कीच रिप्लाय करू तुम्हाला. शेवटी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल लावल्यावरती प्रेस करून ठेवा, म्हणजे आपल्या चॅनलवरती येणाऱ्या नवनवीन जाहिरातीचे अपडेट्स तुम्हाला सर्वात अगोदर भेटत जातील. आणि आपले टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला सर्व जाहिरातीचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला पाहण्यासाठी भेटतच असतील. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.